धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमान आता कमी झालेलं आहे। तापमानाचा पारा 7 अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरलाय। त्यामुळे पशुपालक मात्र चिंतेमध्ये आलेले आहेत। शीतलहरींमध्ये जनावरांची विशेष काळजी पशुपालकांना घ्यावी लागते। कडाक्याची थंडी आहे, त्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे। तर कडाक्याची थंडी वाढली की जसा माणसांवर परिणाम होतो तसंच पशूंवर सुद्धा परिणाम होतो आणि त्यामुळे पशुपालकांना काळजी घ्यावी लागते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। पाहूया। धुळे जिल्ह्यामध्ये वाढत्या थंडीचा परिणाम हा पशुधनावरती दिसून येत आहे। पशुपालकांना या वाढत्या थंडीमध्ये जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे। आपण आता या ठिकाणी एका मशीनच्या गोठ्यामध्ये आलेलो आहोत। आपण इथे पाहू शकतो की कशा पद्धतीने थंडीपासून बचाव व्हावा यासाठी एक गोंडपाटाचा एक पडदा असा पूर्ण गोठ्याला लावण्यात आलेला आहे। याच्यातून गार हवा जाणार नाही जनावरांपर्यंत अशी काळजी घेतलेली आहे। शेकोट्या देखील पेटवण्यात आलेल्या आहेत। ठिकठिकाणी गोठ्यांमध्ये शेकोट्या पेटून ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न पशुपालक करीत आहेत। आणि आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने परिणाम जनजीवनावरती परिणाम झालेला आहे थंडीचा, तसाच तो पशुधनावरती झालेला आहे। दुधाचं प्रमाण हे या वाढत्या थंडीमुळे थोडा त्याच्यावरती परिणाम झालेला आहे। त्याच्यामुळे पशुपालक हे जनावरांची विशेष काळजी घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। आहारामध्ये तसा बदल पशुपालकांनी केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये वाढत्या थंडीच्या दृष्टिकोनातून पशुपालक ही जनावरांची विशेष काळजी घेत असल्याचं दिसून येत आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।